चित्रे. हॅलो मीरे. काय म्हणते, कशी आहेस? गुड 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 एकदम. आज अगं सॉकरची प्रॅक्टिस होईल का नाही हेच कळत नाही आम्हाला, कारण काहीतरी 25 टेम्परेचर आहे त्यामुळे. आज आमचं पिकल बॉलची प्ले ऑफ मॅच पण आहे त्यामुळे अगं किती वाजता? असं टोपी आणि असं म्हातारे बायका पिकल बॉल खेळणार आहेत आज 6:30ला. अगदी अगदी म्हणजे सूर्यवीर मावळल्यानंतर सगळं झाल्यानंतर असे असे खेळणार होता. पिंकी ऍटलीस्ट विंड तरी थोडंसं कमी झालं तर वी विल बी हॅपी. हो 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 हो. आता आम्ही तेच बोलत होतो आमच्या सगळ्या सॉकर मॉमच्या ग्रुपवर. तर माझी, तुला ती ते माहितीये ना, तुला म्हणजे माझी ती कोरियन ट्विन एक आहे. आम्ही म्हणतो एकमेकींना की आपण वी आर ट्विन्स असं. तर ती तेच विचारत होती की आज आल्यानंतर मला हे प्रश्न आहेत कोच साठी वगैरे असं. तर आता आज आम्ही भेटू का नाही, तर रोजच भेटायची सवय झाल्यामुळे मला रोज मलाच भेटायला मिळतं असं म्हणायला पाहिजे म्हणजे. तुला मिरे, काय आमच्याविषयी काही हे वाटते का सिम्पती नाव दॅट यू मेट युअर सेल्फ. अगं ओके, मी अतिशय फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट आय फील फॉर यू असं मी तुला सांगते आहे. ही जी माझी कोरियन ट्विन आहे ना, तिने माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे असं एक तो असं जवळून बघायचा आरसा असतो बघ एक, की त्याच्यात तुमचे असे खूप सगळं मोठे डोळे, मोठं नाक, मोठे कान दिसतात. पण काय काय दिसलं मग तुला त्याच्यात असं? आय एम व्हेरी क्युरियस टू नो की तर अगदी आणि नीट कळलंय की नाही. नीट कळलंय की नाही एकदा हे करायला पाहिजे ना, तपासून बघितलं पाहिजे. पहिल्या दिवशीच सांगते तुला, जेव्हा ज्या क्षणी मला कळलं अरे ये तो मैं हूं असं झालं म्हणजे मला एकदम. आम्ही जेव्हा त्या सॉकर फील्डवर जायला लागलो तेव्हा सगळेच असे एकमेकांची नुसत्या चेहरा करून असे एकमेकांना हाय हॅलो करायचं, काहीच ओळख नाही पाळख नाही वगैरे. हम्म. तर नेहमीप्रमाणे राघवच्या जर्सीचा काहीतरी त्याच्या नंबरचा चिवडा चालू झाला. ठीक आहे. मग त्याला दिला एक नंबर कोचनी, मग तो आणि कोणीतरी घेतला होता ऑलरेडी, कोच विसरला होता वगैरे असं. हम्म. मग त्याचा खूप गोंधळ निर्माण झाला. आणि त्यांच्याकडे म्हणजे असे छपरी दिसणारे हे जे सगळे जर्सीज असतात ना, ते साधारण वरचा 80, खालचा 80, म्हणजे असं ते एक $250-300 बुक्का असतो म्हणजे. तर बापरे, हो, खूपच. मी खूप सॉकर. आणि ते 3 जर्सीज लागतात त्यांना, म्हणजे एक व्हाईट, एक रेड, एक ब्लॅक. मग ज्या टीमशी खेळतोय त्यांच्या दर्जाप्रमाणे ते तो जर्सी घालतात एनिवे. तर मी खूप पकले होते, म्हणजे मला असं झालं की मी आता चुकीचा जर्सी ऑर्डर केलाय, तो बदलताही येत नाही. आणि मी त्या सगळ्या मॉम्स मध्ये जाऊन बसले आणि मी एकीला विचारलं की असं असं झालंय, तर आता कसं युजली तुमच्या म्हणजे हे कसं सॉर्ट करायचं, कोणी मॅनेजर आहे का? हम्म. कारण आम्हाला क्लब पण नवीन आहे ना हा. तर ती अशी वळली एकदा, अशी कुठून तरी तिने ऐकलं आणि हम्म. मला म्हणली तुला प्रॉब्लेम आहे, काय झालं काय झालं. मग मी तिला, मला कळे ना की एवढं अचानक प्रचंड उत्साह माझा प्रॉब्लेम सोडवायला कुणाला आला. मग मी पण खूप तळमळीने तिला सगळं सांगितलं. मग तिने मला तिचं नाव बिव सांगितलं. त्याच्या प्रॉब्लेम सांगून झाल्यावर आमची तोंड ओळख झाली, म्हणजे नावांची अशी. हम्म. आणि ती म्हणली लेट्स गो असं म्हणून तिने मला त्या मॅनेजरकडे नेलं तिथल्या त्या क्लबच्या. मग तिनेच माझा प्रॉब्लेम सांगितला, ऍज इफ मला बोलणं शक्यच नाहीये जगामध्ये असं समजून. आणि मग त्या दोघी, आता हिचा प्रॉब्लेम कसा सोडूया आपण याच्यावर त्यांचं चर्चा चालू झाली. आणि मी खूप कमी वेळेला निशब्द होते, शॉक्ड असते खूप कमी वेळेला, हम्म. की आता काय करायचं हेच कळू नये अशी अशी. तर ना, ती मी बघत होते ना, जेव्हा ती त्या मॅनेजरशी माझ्याबद्दल बोलत होती, माझ्या इश्यू बद्दल, तर मला अशी ती कोसळली ना माझ्या अंगावर. मला असं वाटलं की अरे ही तर मीच आहे, ही ऍब्सोल्युटली मीच आहे असं माझ्या लक्षात आलं अगं. आणि मग आतापर्यंत मला जे सगळे सांगायचे ना, की तू किती बोलतेस, तू किती मोठ्यांदी बोलतेस, आणि तू समोरच्याचं कसं काहीच ऐकून घेत नाहीस, आणि जगातला प्रत्येक प्रश्न हा तूच सोडवायची गरज नाही वगैरे, असं मी खूप ऐकलंय. मी जी निशब्द झाले होते ते तुम्ही कसे होत असाल, आणि वर मी म्हणते की तुम्हाला बोला ना मग गडागडा. प्रॉब्लेम काय आहे, बोला ना. तर मग अशी मी अशी उभी होते की आता हे नाहीतरी माझा प्रश्न सोडवतातच आहेत, तर मग ठीकच आहे, थँक्यू. तर ती सरासरा तिने माझा प्रश्न सोडवला.
तर तो तिने सोडवला, पण कसा माहितीये का, तिला अजून एक कोणतरी पंटर भेटला, तो मागच्या वर्षीच्या कुठल्या तरी टीम मध्ये होता, याच क्लब मध्ये. ती त्याच्याकडे गेली. मग तिने त्याला विचारलं, ओळखलंस का नाही तुम्हाला, मी अशी अशी, तू तसा तसा, तुझा मुलगा आता येत नाही ना इथे, मग तुझ्या मुलाचा युथ लार्ज आहे का, मग तो हिला हवाय. आणि मी म्हणजे ओ माय गॉड असं झालं होतं मला. आणि मला ऍक्च्युली त्याने तो दिला अगं, म्हणजे ओ माय गॉड. म्हणजे पण सिरियसली तेव्हापासून मी तिला ऑब्झर्व करायला लागले. ठीक आहे, म्हणजे ही जवळजवळ मीच आहे असं मला कळलं. पण ऑन अ सिरियस नोट, मला ना असं लक्षात आलं मिरे, की आपण कसे वागतो किंवा कसे बोलतो किंवा कसे जगाशी जगामध्ये वावरतो, ते जर प्रत्यक्ष दिसलं असं मला जसं माझ्या सुदैवाने दिसलं, तर कमी बोचता बदल करता येण्याची शक्यता वाढते. म्हणजे मी असं नाही म्हणते की मी आता अशी आहे तर उद्यापासून मी शून्य बोलणारी आणि सगळ्यांशी प्रेमाने वागणारी आणि सगळ्यांसाठी जाऊन, म्हणजे असं अशी मी कोणीच होणार नाही, वेगळा माणूस नाही होणार. पण कधीतरी यू कॅच युअर सेल्फ. एक्झॅक्टली, म्हणजे माझ्याकडून जे टोचलं जात असेल, की ते मला टोचणं वाटतच नसेल ना, कारण मला तुझा प्रॉब्लेम आहे हे तुला कळायच्या आधी मला सोडवायचा आहे ना तो, कारण मला सगळं. तर हे मला दिसलं त्या दिवशी, की हे मी आता करताना दोनदा विचार करीन की डू आय हॅव टू, का तो हा फक्त मी समजण्याचा प्रश्न आहे आणि सोडवण्याचा नाहीये. नाही, पण म्हणजे आय डोंट थिंक देयर इज एनिथिंग रॉंग. दॅट इज अ गुड क्वालिटी की यू वॉन्ट टू हेल्प आउट आणि यू वॉन्ट टू कोणाचे तरी प्रॉब्लेम सोडवायचे. पण कधी कधी आता माझ्यासारख्या लोकांसाठी हु आर व्हेरी शाय, नॉट गेट इन टू कॉन्फ्लिक्टिंग करेक्ट, सिच्युएशन, हो राईट? हो हो. तर तेव्हा जेव्हा आपला आहे आणि इफ समथिंग गोज रॉंग इट इज गोइंग टू कम ऑन अस समहाऊ, राईट? पुढे आपल्याला निस्तरायचं, right? तर तेव्हा इट इज लाईक नको, कॅन यू टोन इट, म्हणजे टोन इट डाऊन अ लिटिल बिट, एवढं नको हे करू, म्हणजे या पद्धतीने नको सोडू. माझा प्रॉब्लेम. किंवा मला हा जो माझा प्रश्न आहे तो असा नाही सोडवायचा आहे, हा, पण असू शकते ना, म्हणजे समटाइम्स इट इज रिक्वायर्ड की कोणतरी somebody else steps in for you आणि काइंड ऑफ स्पीक्स फॉर यू. पण yes. मला भेटायचंय या ट्विनिंग यूला, पण एकदाच भेटायचंय, कारण आय कॅन नॉट टेक एनी मोर ऑफ यू. थँक्यू मेरे, किती बरं वाटलं मला तू हे जे टोचून बोललीस. असं माझं एकदा झालं होतं, नॉट एक्झॅक्टली बट व्हेरी सिमिलर. सो मी जेव्हा पिकलबॉल खेळायला सुरुवात केली, अगेन माझी पिकलबॉल स्टोरी. मी जेव्हा पिकलबॉल सुरुवात केली खेळायला, तेव्हा म्हणजे असं नवीन होतं माझ्यासाठी सगळं. आय वॉज व्हेरी न्यू प्लेअर वगैरे वगैरे. आणि मला असं व्हेरी हेजिटंट की कसं वगैरे, राईट? मग अशी हळूहळू पिकअप वगैरे झालं. आणि नंतर सगळ्याच नवीन, आणि इफ यू हॅव एव्हर सीन पीपल प्लेइंग पिकलबॉल, मोस्ट ऑफ देम आर असं न्यू टू अ स्पोर्ट, म्हणजे नॉट न्यू टू पिकलबॉल, न्यू टू ए स्पोर्ट. तर आणि त्यातल्या त्यात मी जरा बरी खेळते असं लोक म्हणतात, अगेन ठीक आहे. तर तर आपण बरे खेळतो म्हणजे, आणि मग आपण आता लोक म्हणतात की तू खूप भारी खेळते, तू खूप भारी खेळते, तू खेळ तू खेळ तू खेळ, मला तुझ्याबरोबर खेळायचंय, ठीक आहे. आणि मग आपण ते प्रोफेशनल लेवलचे टीव्ही वरती बघतो, राईट? गेम्स कसे चालतात ते. सो आपण जेव्हा एखादा शॉट मारतो एकदम भारीचा, की विनिंग शॉट असा मारतो, राईट? किंवा एकदम भारीची सर्व करतो, तर आपल्या डोक्यामध्ये जे इमेज असतं की असा मी मारलाय आणि असा तो, म्हणजे जर कोणी शूट केला असता हा, तर काय पण दिसले असते मी, आहा, म्हणजे आय वॉज लाईक स्टार प्लेअर दॅट डे, राईट? तर एकदा काय झालं, एका मॅच मध्ये खूप डेडिकेटेड प्लेअर आले होते बाहेरनं, कुठली तरी लीग चालली होती, तर ते बाहेरनं आले होते. आणि ती अशी व्हेरी डेडिकेटेड असल्यामुळे शी वॉन्टेड टू रेकॉर्ड हर ऑल ऑफ हर मॅचेस टू सी हाऊ शी कॅन इम्प्रूव्ह. तर तिने रेकॉर्डिंग केलं. मग कोणीतरी भोचक सारखं म्हणलं की अरे मला रेकॉर्डिंग दे ना, तू म्हणजे तू एनिवेज रेकॉर्ड केलंयस अँड आय एम ऑन इट, सो आय वॉन्ट टू सी इट म्हणून. ठीक आहे, मग रेकॉर्डिंग बघितल्यानंतर मला वाटलं अरे हा, आणि एकदम आठवतो ना आपल्याला काही शॉर्ट्स, हा हा भारी खेळला होता. मग मी शोधत होते तो शॉट आणि मला सापडेच. म्हटलं असं कसं, मी असा एकदम मस्त मारला होता, तो शॉट गेला कुठे?
आणि नंतर नंतर फायनली मध्ये पॉइंट वगैरे सगळं मी आठवला की कुठल्या पॉइंटला मारला करून मी शोधला. हम्म. तर इतका तो फालतू आणि पेद्रू दिसला मला. आय वॉज लाईक ओ माय गॉड. असा म्हणजे अशी हल्ले डुल्ले अशी हल्ले हल्ले डुल्ले आली. आणि मारला. आणि तो पण असा अगदी म्हणजे फास्ट गेला ना, त्याला उचलता आला नाही. So आपल्याला वाटलं की असं एकदम 60 माइल्स पर आवरच्या स्पीडने गेला. तो बॉल आता जाताना दिसतोय आणि हाही घेता आला नाही तुला. नंतर सेकंड टाइम अजून एक कुठली तरी आले, हा. त्यांना पण रेकॉर्ड करत होतं, त्यांनी पण रेकॉर्ड केलं. आणि नंतर बाकी बायकांनी त्यांच्याकडे मागितलं की मला रेकॉर्डिंग द्या ना, मला रेकॉर्डिंग. मी सगळ्यांना वॉर्न केलं बघताना. नॉट अ व्हेरी गुड आयडिया मे बी. If you want to watch it in 1.5 speed. Then you will feel good about yourself. असं जेव्हा आपलं एक डोक्यामध्ये म्हणजे एक परसेप्शन असतं किंवा आपलं एक सर्टन, आपण आपली पर्सनॅलिटी आणि आपण आपलं एक हावभाव साधारण एक केलं असतं रे बिल्ड, की आपण असं करतोय म्हणजे असं करत असो. पण ते लोकांना असं दिसत असं कधी विचार नाही करत, राईट? सो दॅट वॉज अ आय ओपनर फॉर मी. मग आता मी गपचूप जाऊन अगेन ऍज यू सेड, लगेच मी माझा काही गेम चेंज झाला काही नाही, पण मी जरा कमी हलेडुले करून जाते असं मला तरी वाटतं की आय ट्राय टू गेट देअर फास्टर. साधारण जसं खूप म्हणजे 70-75 लोक झाल्यानंतर जसं खेळतात ना, तसं बहुतेक आपण दे आर नॉट टू बी अंडर एस्टिमेटेड. म्हणजे ऑन अ हो. सेपरेट नोट, ते अगेन तसा आपला आपला पर्स्पेक्टिव्ह पण नाही, आपला आपला लोकांचा एखाद्या ऍक्शन मधला पर्स्पेक्टिव्ह आणि अनदर ऍक्शन मधला पण वेगळा असतो. हो. म्हणजे त्या कोर्ट वरती काही लोक येतात. एकदा एक माणूस आला होता, ही कुड नॉट वॉक. म्हणजे तो असा ब्लो ड्राय करत होता सगळी पानं कोर्ट वरची, राईट, सुरुवातीला. आणि आम्ही म्हटलं अरे ह्याला ह्याच्यावर काय खेळायचं, बिचारा म्हातारा वगैरे, राईट, काइंड ऑफ लाईक यू फील राईट की मेक शुअर यू डोंट हिट लाईक दोज रिअली हार्ड शॉट्स, व्हॉट एव्हर आमचे हार्ड शॉट्स. तर आणि नंतर तो खेळायला लागल्यानंतर धुतलं अगं त्याने आम्हाला उभ्या उभ्या. ही डिडंट नीड टू मूव्ह. उभ्या उभ्या तो असे माशा मारल्यासारखं आम्हाला मारत होता अगं. अरे तूच ना तो, त्यांच्यासाठी आम्ही वी वर गोइंग टू गो लाईटली ऑन यू. असं उलट झालं. त्याला सांगायला लागलं की बाबा ए गो लाईटली ऑन अस, वी आर न्यू टू दिस गेम. हो. नाही नाही, असं म्हणजे हे फारच पण म्हणजे अनपेक्षित धक्का फारच असतो. कारण मध्ये आता मला पराग सांगत होता, तो कुठेतरी रेफिंगला गेला होता आणि त्याला सगळे मुलांचे गेम येतात ना युजली, तर हा एक गेम होता 40+ काहीतरी असा. तर त्याला वाटतं काय ठीकच आहे ना, म्हणजे खेळतील. तर तो म्हणला की प्रो लेवल फिटनेस आणि अग्रेशन, आणि तो म्हणला मामी खूपच होतं मला पळायला सगळीकडे त्यांच्यासोबत रेफिंग करायला. त्यामुळे ते असतं, लोक आपल्याला जे वाटतं तसेच ते निघतात असं नाही, नाही का? ओके, चलो भेटू. चलो. बाय.